राज्यसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं। नातू आणि आजोबा सोबत राज्यसभेवर जाणार। पवार आजोबा नातू विजयाचं गणित कसं साधणार? अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। त्यामुळे आता त्यांना राज्यसभेच्या खासदार पदाचा राजीनामा द्यावा लागणार आणि त्यासाठी पोटनिवडणूक होणार हे जवळपास निश्चित झालं। तर दुसरीकडे शरद पवारांसह राज्यातील 7 राज्यसभेचे खासदार जे आहेत त्यांचीही 9 एप्रिलला टर्म संपतीये। त्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय। याच पार्श्वभूमीवर चर्चा रंगली ती राज्यसभेत आजोबा आणि नातू एकाच वेळेस जाण्याची। होय, पार्थ पवार आणि शरद पवार एकाच वेळी राज्यसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे। कारण पवारांना पुन्हा राज्यसभेवर निवडून देण्यासाठी महाविकास आघाडीनं फिल्डिंग लावली आहे। त्यांनी मला सांगितलं की मी राज्यसभेसाठी ही निवडणूक पुन्हा लढवणार आहे, हे त्यांनी मला सांगितलं। आता या 3 पक्षामध्ये चर्चा होईल। शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, 60 वर्षापेक्षा जास्त काळ त्यांना संसदीय कार्याचा अनुभव आहे। त्याच्यामुळे जर शरद पवार साहेबांनी ही भूमिका व्यक्त केली आहे आणि ही भूमिका त्यांनी काँग्रेसलाही सांगितलेली आहे, त्याच्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये या विषयावर चर्चा होईल। मात्र राज्यसभेवर एकाच वेळी पार्थ पवार आणि शरद पवार यांना निवडून देण्यासाठी कशी रणनीती आखली जाऊ शकते पाहूया। महाराष्ट्र विधानसभेत 288 जागा आहेत। मात्र अजित पवारांच्या निधनामुळे सध्या विधानसभेत 287 आमदार आहेत। त्यामुळे विजयासाठी 41 आमदारांच्या पहिल्या पसंतीच्या मतांची गरज आहे। सध्या महाविकास आघाडीकडे 46 आमदारांचं संख्याबळ आहे। या संख्याबळाच्या आधारावर पवारांचा विजय निश्चित मानला जातोय। तर दुसरीकडे दादांच्या राष्ट्रवादीकडे 40 आमदारांचं संख्याबळ आहे। त्यामुळे पार्थ पवारांना काठावर विजय मिळू शकतो, तर शिंदे सेनेलाही 1 जागा मिळू शकते। मात्र पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचे आरोप करणाऱ्या भाजपनं 5वा उमेदवार रिंगणात उतरवून दादांच्या राष्ट्रवादीची मतं आपल्याकडे खेचण्याची खेळी केली तर पार्थ पवारांची अडचण होऊ शकते। त्यामुळेच सुनेत्रा पवारांची रिक्त होणारी जागा सुरक्षित पर्याय म्हणून मागे ठेवण्यात आल्याची ही चर्चा आहे। आधीच खारगे समितीच्या अहवालात पार्थ पवारांना अभय मिळाल्यामुळे त्यांचा राज्यसभेचा मार्ग मोकळा झाल्याचं म्हटलं जात आहे। तर शरद पवारांसाठी काँग्रेस आणि ठाकरे सेना सकारात्मक आहे। त्यामुळे पवार नातू आणि आजोबा सोबतच राज्यसभेवर जाणार का याचीच उत्सुकता लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।